विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासिकेमध्ये आपण काल घेण्यात आलेल्या सराव चाचणी क्रमांक मधील पहिला प्रश्न तुमच्यासाठी का आहे. पहिला प्रश्न पहा, खालील पर्यायातील मोठी संख्या कोणती ते ओळखा. दिलेल्या 4 पर्यायातील मोठी संख्या आपल्याला या ठिकाणी ओळखायची आहे. विद्यार्थी मित्रांनो, पर्याय का आहे 12.705 आणि 12.0705, 12.750 आणि 12.7005. तर मग यातली मोठी कोणती. तर दशांशाच्या पुढचे जे आहेत, समजा दशांशाच्या ही पुढं का आहे, हा दशांश आहे, हा शतांश आहे आणि हा सहस्त्रांश आहे. हा का आहे दशांश आहे, हा शतांश आहे आणि हा सहस्त्रांश आहे. बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, एक लक्षात घ्या, आपण ज्या वेळेस एकक दशक शतक संख्येचं वाचन करतो त्यावेळेस आता ही जी दशांशाच्या मागची संख्या आहे 12, या 12ला आपण काय करतो, हा 2 हा एकक स्थानी आहे आणि 1 हा दशक स्थानी आहे. मग जसं आपण इकडं दशांशाच्या मागे किंवा एखादी संख्या आहे, समजा ती संख्या जसं आपण समजा 4532 ही संख्या आहे, या संख्येचं जर आपण वाचन केलं तर कसं, म्हणजे अगोदर आपण काय करतो, ही एकक दशक शतक हजार म्हणजे 4532. मग या एकक कडून जसं पुढे आपण दशक शतककडे जातो तसं त्या अंकाची काय होते, स्थानिक किंमत वाढत जाते. या 2ची स्थानिक किंमत 2 आहे, या ठिकाणी हा 3 आहे. समजा या ठिकाणी 1 जरी घेतला तर 2 पेक्षा लहान आहे, पण तो दशक स्थानी असल्यामुळं त्याची 2च्या स्थानिक किमतीपेक्षा त्या 1ची स्थानिक किंमत काय आहे, जास्त आहे. म्हणजे याचा अर्थ उजवीकडून डावीकडे जसं जातो तसं त्याची किंमत काय होते, वाढत जाते. पण दशांशाच्या पुढच्या अंकामध्ये काय आहे, जसं आपण डावीकडून दशांशाच्या पुढून उजवीकडे जातो तसं त्याची किंमत कमी होत जाईल. आता हा जो दशांश स्थानी 7 आहे त्याचं काय होतं, 7 दशांश स्थानी आहे म्हणून 7/10 स्थानिक किंमत. हा 0 शतांश स्थानी आहे म्हणजे 0/100. हा 5 सहस्रांश स्थानी आहे म्हणून 5/1000. मग आता हे काय होणार, 0.7, 0.007, 0.007 आणि 0.005. म्हणजे आपण जसं दशांशाच्या पुढचा प्रत्येक अंक उजवीकडे जाऊ तसं काय होतं, त्याची स्थानिक किंमत कमी होते. मग आता या ठिकाणी पहा, पूर्णांक संख्या जी आहे ते 4ही पर्यायामध्ये 12 आहे. पूर्णांक संख्या 4ही पर्यायामध्ये काय आहे, 12 आहे, म्हणजे समान आहे. मग आता या ठिकाणी काय आहे, दशांश स्थानी 7 आहे, या ठिकाणी दशांश स्थानी 0 आहे, या ठिकाणी 7 आहे आणि या ठिकाणी 7 आहे. मग या 3 पर्यायामध्ये दशांश स्थानी 7 आहे, इथं 0 आहे, म्हणजे हा पर्याय क्रमांक 2 तर येणार नाही, ही संख्या लहान आहे. मग त्यानंतर शतांश स्थानी काय आहे, इथं 0 आहे, इथं 5 आहे, इथं 0 आहे. म्हणजे काय आहे विद्यार्थी मित्रांनो, या दोन्ही ठिकाणी 0 आहे आणि या ठिकाणी 5 आहे. म्हणजे मोठी संख्या काय झाली, 12.750. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येईल. काय, पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येईल. खालील पर्यायातून लहान संख्या कोणती ते ओळखा. पहा, परत आपल्याला आणखी लहान संख्या ओळखायची आहे. तुम्हाला मी आता सांगितले त्याप्रमाणेच करून घेऊ आपण. काय आहे पहा, या ठिकाणी काय दिलेलं आहे, 5 दशांश चिन्ह 5 0, 0.05 आणि 0.555, 5.005. आपल्याला काय म्हणतंय, लहान संख्या शोधायची. वर आपण मोठी संख्या शोधली, या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, लहान संख्या शोधायची आहे. प्रश्न व्यवस्थित वाचन करत चला. बरेच जण पर्याय क्रमांक 4 हे उत्तर देऊ लागलेत. आपल्याला प्रश्नामध्ये लहान संख्या शोधायची आहे. काय करायचंय आपल्याला ते काळजीपूर्वक पहा. आपल्याला पर्यायातून लहान संख्या शोधायची आहे. आलं लक्षात. मग आपण जर हा पर्याय क्रमांक 1 जर आपण लक्षात घेतला, त्याला जर आपण हे जर 5.5 0 असं जर आपण जर लक्षात घेतलं तर काय होईल, हे 5 रुपये
हे काय होतं 5 रुपये 50 पैसे याचं वाचन असं होतं. आणि हा जो या 2 नंबरचा जो पर्याय आहे 0.05 दशांश स्थानी जर 5 असतं, या ठिकाणी दशांश स्थानी 5 आहे म्हणून ते 50 पैसे झालं. या ठिकाणी काय आहे दशांश स्थानी 0 आहे म्हणजे काय झालं हे 5 रुपये 5 पैसे असं आपण ह्याला वाचू. याला आपण काय वाचू 5 रुपये 5 पैसे अशा प्रकारे आपण याचं वाचन करतो. किंवा याला म्हणतो याला काय जर रुपयाच्या ह्याच्यामध्ये आपल्याला जर याची किंमत काढायची असेल तर काय होतं 5 रुपये 5 पैसे. आणि हे जर पाहिलं तर काय होतं हे 55 पैसे 0.5 म्हणजे हे 50 पैसे आणि हे 5 पैसे म्हणजे हे 55 पैसे. आणि हे काय होतं 5 रुपये. आता या ठिकाणी आपल्याला ह्याचं वाचन म्हणजे इथं जर 5 असता तर 50 पैसे झाला असतं, इथं आहे तर इथं 5 पैसे झाला असता, इथं काय आहे तो 5 पैशापेक्षा सुद्धा लहान आहे म्हणजे 5 रुपये 5 रुपयेच आपण ह्याला म्हणायला हरकत नाही. आलं लक्षात. तर मग आपलं उत्तर काय येईल आता लहान कोण आहे पर्याय क्रमांक 2. हे 5 रुपये 50 पैसे आहे हा येईल का मोठा आहे. हा 5 रुपये आहे हा येईल का मोठा आहे. त्यानंतर हे 55 पैसे आहे आणि हे 0 रुपये 5 पैसे पर्याय क्रमांक काय येईल हे पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येईल. पर्याय क्रमांक 3 सुद्धा येणार नाही. ते 55 पैसे आहे आणि हे 5 पैसे आहे. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येईल. ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकले त्याने लिहून घेत चला. प्रश्न क्रमांक 3 काय आहे खालील संख्या चढत्या क्रमाने लावल्या असता मधली संख्या कोणती येईल. आपल्याला दिलेल्या संख्या काय करायच्या आहेत चढत्या क्रमाने लावायचे. काय दिलेल्या आहेत संख्या पहा 13.950 त्यानंतर 13.905 त्यानंतर 13.015 त्यानंतर 13.095 आणि त्यानंतर 13.150. आपल्याला म्हणलेलं काय आहे खालील संख्या चढत्या क्रमाने लावल्या असता मधली संख्या कोणती. मग आपण या संख्या काय करू चढत्या क्रमाने लावू. आता चढत्या क्रमाने लावायचं म्हणजे काय करावं लागेल सर्वात अगोदर लहान संख्या कोणती आहे ती पाहावी लागेल. आता या ठिकाणी पहा पूर्णांक हा जो आहे तो 4 या 5 जे संख्या आहे त्या 5ही संख्येमध्ये पूर्णांक हा काय आहे 13 आहे. काय आहे पूर्णांक 13 आहे. मग आता आपण दशांशाच्या पुढच्या जे दशांश पूर्णांकाची संख्या आहे त्याचा विचार करू. या ठिकाणी काय आहे 950 म्हणजे आपण जर पुढचा जर विचार केला तर या ठिकाणी 9 दशांश नाही असं समजून जर हे दशांशाच्या पुढचा ह्याचा आहे 950 आहे 905 आहे इथं 0.15 आहे 0.95 आहे आणि ती 150 आहे. असं जरी विचार केलो तर विद्यार्थी मित्रांनो सर्वात लहान संख्या ही येईल 1 नंबरला. 1 नंबरला काय 13.015 त्यापेक्षा थोडी मोठी ही 2 नंबरला येईल 13.095 त्यानंतर 3 नंबरला 13.150. आपल्याला मधली संख्या म्हणजे उत्तर आपल्याला जे 5 संख्या येतात तर मधली संख्या म्हणजे 3 नंबरची संख्या येते. उत्तर आपल्याला सापडलेलं आहे तरी पण आपण पाहू या ठिकाणी 905 आहे इथं 950 आहे ही 4 नंबरला येईल आणि ही काय होईल 5 नंबरला जाईल. आलं लक्षात. मग पहा काय येईल मधली संख्या 13.015 ही पहिली झाली. दुसरी काय झाली 13.095 त्यानंतर तिसरी 13.150 चौथी 13.905 पाचवी 13.950. आता आपल्याला म्हणते मधली संख्या मग मधली संख्या 13.150 पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येईल. चला पहा विद्यार्थी मित्रांनो काय आहे खालील पर्यायातील सर्वात लहान संख्या कोणती. आपल्याला या ठिकाणी सर्वात लहान संख्या शोधून काढायची. काय दिलेत पर्याय 3/8 दुसरा पर्याय आहे 38%,
तिसरा पर्याय आहे 0.0038. चौथा पर्याय आहे 0.0038. आता आपल्याला काय करावं लागेल, हे जसं दोन पर्याय दशांशात दिलेत तसं यालाही आपल्याला दशांशामध्ये रूपांतर करावं लागेल. म्हणजे काय होईल, हे 3/8ला जर आपण दशांशामध्ये रूपांतर केलं तर 8 3 ला भाग जात नाही, सर्वप्रथम दशांश द्यावा लागेल. 30 झाले, 8 त्रिक 24, 8 चौक 32 मोठं होतं, 8 त्रिक 24, 6 उरले, 60 झाले, 8 सत्ती 56, परत 4 उरले, 8 पंचे 40. म्हणजे इथं काय आलं 0.375. आणि पर्याय क्रमांक 2 जे दिलेला आहे हे काय दिलेलं आहे, 38%. 38% म्हणजे 38/100. तर मग याचं काय येईल, हे 2 शून्य कटले, दशांश इथं आला 0.38. म्हणजे हे काय होईल 0.38. आलं लक्षात. मग आपल्याला प्रश्नामध्ये काय म्हणतंय, सर्वात लहान संख्या शोधा. इथं दशांशाच्या पुढचा जर विचार केला 375 आहे, इथं 38 आहे, म्हणजे हे काय होईल 380 आहे. आणि इथं काय होईल 0.0038 आणि 0.038. म्हणजे सर्वात लहान संख्या पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येईल. प्रश्न क्रमांक 5 काय आहे विद्यार्थी मित्रांनो, 7.7, 7.007, 7.007 व 77.0077 यांची बेरीज किती. यांची बेरीज आपल्याला काय केलेलं आहे, या ठिकाणी दशांशाच्या काही संख्या दिलेल्या आहेत, त्या संख्यांची आपल्याला काय करायची आहे, बेरीज करायची. मग विद्यार्थी मित्रांनो, दशांशाची बेरीज करत असताना सहसा उभ्या मांडणीने बेरीज करावी. काय करावी, उभ्या मांडणीने. सर्वप्रथम काय दिले पहा, 7.07, त्याच्यानंतर 7.007. आता पहा बेरीज करताना दशांशाच्या दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह आला पाहिजे. मग हे 7 इथं दशांश, त्याच्या पुढं हे काय 0.7, त्याच्यावर काही नसेल तर राहू द्या, काहीच नाही म्हणजे तुम्हाला जर वाटलं तर 0 द्या, पण दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह येणं खूप गरजेचं आहे बेरीज आणि वजाबाकी करते वेळी. त्यानंतर पुढचा प्रश्न काय, 7 दशांश चिन्ह पहा, दशांशाच्या खाली दशांश 0.07. आता याच्यावर काही नाही म्हणजे काय 0. त्यानंतर 77. आता 77 पहा, हे 77 अशा प्रकारे लिहायचं का, हा जो दशांश आहे तो या दशांशाच्या खाली दशांश आला पाहिजे. 77 दशांश चिन्ह 0.077. आता या 7च्या वर काही नाही म्हणजे काय 0. आता आपल्याला यांची काय करायची आहे, बेरीज करायची. बेरीज करू. 7 0 0 काय झालं 7, हे 7 आणि 7 14 आणि वर 0 आहे, 14ला 4, हातच्याला 1, 7 आणि हातच्या किती 1 किती झाले 8 झाले. हे 7 0 0 काय झाले 7, दशांश चिन्ह जशास तसं. हे 7 आणि 7 14 आणि 7 21 आणि 7 28ला 8, हातचे आले 2, 7 आणि 2 9. उत्तर काय आलं 98.7847. हे उत्तर आलं 98.7847. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येईल. काय येईल पर्याय क्रमांक 4. 1.32 अधिक 0.4. खूप सोपी बेरीज आहे, खूप सोपा प्रश्न आहे. 1.32 अधिक 0.4 बरोबर किती, बरोबर किती. 1.32 अधिक 0.4. या 4च्या इथं 2च्या खाली काही नाही म्हणजे 0. बेरीज करा उभ्या मांडणीने. दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह आला पाहिजे. खूप सोपा प्रश्न आहे. 2 आणि 0 किती झाले 2, 4 आणि 3 किती 7. हे दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह आणि 1 म्हणजे काय झालं 1.72. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येईल. काय येईल पर्याय क्रमांक 4. 1.1 अधिक 11.1 यांची बरोबर किती बेरीज करायची आपल्याला. उभ्या मांडणीने बेरीज करा. दशांशाच्या खाली दशांश चिन्ह आलं पाहिजे, त्यासाठी उभ्या मांडणीने बेरीज करायची. दशांशाची बेरीज आणि वजाबाकी. 1.1 अधिक 11.1 हे अधिक
हे 11. 11 अशा पद्धतीने का लिहिलं? दशांश चिन्हाच्या खाली दशांश, हा दशांश चिन्हाच्या खाली दशांश आला पाहिजे. आणि पुढं काय आहे? 1 1. हे 1च्या वर काय नाही म्हणजे काय आहे? इथं 0 आहे. मग बेरीज करा. 1 आणि 0 1. 1 आणि 1 2. दशांश चिन्ह जशाच तसा. 1 आणि 1 2 1 म्हणजे 12 दशांश चिन्ह 2 1. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येईल. काय येईल? पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येईल. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी खूप सोपे प्रश्न आहेत. 0.5 अधिक 0.05 अधिक 0.005 बरोबर किती? पहा, बेरीज आहे या ठिकाणी. काय म्हणतंय? 0.5 अधिक 0.005 अधिक 0.005 बरोबर किती? तर बेरीज करूया. 0.05 अधिक 0.005 अधिक 0.005. आता या 5च्या वर काहीच नाही म्हणजे काय आहे? या ठिकाणी 0 आहे. याच्या वर काही नाही म्हणजे काय आहे? 0 आहे. करा बेरीज. 5 0 0 किती झाले? 5. त्यानंतर हे 5 परत 5 0 0 5 दशांश चिन्ह 0. मग आता हे पर्यायामध्ये उत्तर आहे का? पर्यायामध्ये उत्तर हे आहे का? तर पर्यायामध्ये उत्तर हे नाही. मग काय करू आपण? हे 0.55 जे आहे याचा दशांश चिन्ह आपण काढून टाकू. मग दशांश चिन्ह जर आपल्याला काढायचं म्हटलं तर दशांशाच्या पुढे 1 2 3 अंक आहेत. मग छेदामध्ये 1च्या पुढे आपल्याला 3 अंक 3 शून्य द्यावे लागतील. म्हणजे काय आलं? 555 भागिले 1000. 555 भागिले 1000. मग आपण याला 5 ने भाग जातो. दोन्ही संख्याला अंशाला छेदाला 5 ने भाग घाला. 5 1 5 5 1 5 5 1 5. परत छेदामध्ये 5 ने भाग घाला. 5 2 10 0 0. मग काय आलं? 111 आलं अंशामध्ये. छेदामध्ये 200 आलं. मग याला भाग जातो का? अंशाला छेदाला दोन्ही ह्याला कशानेच भाग जात नाही. तर काय करावं लागेल? 111 छेदामध्ये 200. मग हा पर्याय आहे का? आहे. 111 छेदामध्ये 200 पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येईल. ज्यांचं ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन. ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घेत चला. लिहायला वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. पुढचा प्रश्न काय आहे? 20.08 20.008 20.088 20.888 यांची बेरीज किती? आपल्याला काय करायचं आहे? या सर्वांची बेरीज करायची. काय करायचंय? बेरीज करायची. चला. काय आहे? 20 उभ्या मांडणीनं केल्याशिवाय बेरीज आपल्याला हे उत्तर बरोबर येत नाही. कारण की दशांशाच्या खाली दशांश चिन्ह आलं पाहिजे. 20.008 20.008 त्याच्या वर काहीच नाही म्हणजे इथं काय 0 आहे. अधिक 20.088 अधिक 20.888 यांची आपल्याला काय करायची? बेरीज करायची. 8 आणि 8 16 आणि 8 24 ला 4. हाचे आले 2. 8 आणि हाचे 2 10. 10 आणि 8 18. 18 आणि 8 26 ला 6. हाचे आले 2. 8 आणि 2 10 ला 0. हाचे आला 1. हे 81 1. त्यानंतर 2 आणि 2 4 आणि 2 6 आणि 2 8. म्हणजे उत्तर काय आलं? 81.064. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येईल. काय येईल? 81.064. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येईल. 100 वजा 51.457. पहा, प्रश्न सोपा आहे पण लक्षपूर्वक पहा. हे 100 वजा 51.457. आता तुम्ही म्हणताल इथं 100ला दशांश नाही. तर नसेल तर सर्वात शेवटी हा दशांश या ठिकाणी असतो. 100चा दशांश कुठं आहे? सर्वात पुढं. 100 ही पूर्णांक आहे म्हणजे त्याचा दशांश हे पहा. एखाद्या ह्याच्यावर आपल्याला किंमत लिहिली असते. 10 रुपये जर असेल तर 10.00 रुपये असं लिहिली असते. म्हणजे ह्या 10चा दशांश कुठं आहे? इथं आहे. म्हणजे ह्याच्या पुढं काहीच नाही म्हणजे काय असणार? हे 00 असणार. बरोबर आहे. मग 100 दशांश चिन्ह
हे 100 वजा 51.457. चला स्कॉलरशिप परीक्षा केव्हा होणार आहे पहा इकडं आता. वजा हे 51 दशांश चिन्हाच्या खाली दशांश लिहायचे म्हणून हे 51.457 पहा. आता याची वजाबाकी करायचं तर 0 मधून 7 जात नाही तर या 1चा हातचा इकडे घेतला, इथं घेतला, इथं घेतला, इथं असं करत करत इथं आला. इथं झाले 10, 10 मधून 7 गेले 3 राहिले. मग इथला हातचा इथं घेतला होता, इथं राहिले 9, 9 मधून 5 गेले 4 राहिले, 9 मधून 4 गेले किती राहिले 5 राहिले. दशांश चिन्ह जशास तसं 9 मधून 1 गेला 8 राहिले, इथं राहिले 9 कारण की इथला हातचा इकडे गेलता. 9 मधून 5 गेले 4 म्हणजे उत्तर काय आलं 48.543. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येईल. काय येईल पर्याय क्रमांक 3. आलं लक्षात. चला पुढचा प्रश्न काय आहे 23.23 वजा 12.12. वजाबाकी करायची आपल्याला. काय करायचे आहे 23 दशांश चिन्ह हे 23.23 वजा 12.12. वजाबाकी करा. 3 मधून 2 गेले 1 राहिले, 2 मधून 1 गेला 1 राहिले. हे दशांश चिन्ह दिला जशास तसा. 3 मधून 2 गेले 1 राहिले, 2 मधून 1 गेला 1. उत्तर काय आलं 11.11. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येईल. काय येईल पर्याय क्रमांक 2. ज्याचं 12.34 वजा 2.34 वजा 2.34. पहा आपल्याला या ठिकाणी या 12 मधून 2.34 आणि 2.34 वजा करायचे. म्हणजे आपला या 2.34 आणि 2.34 या दोघाचाही चिन्ह काय आहे ऋण आहे. तर मग ज्या वेळेस चिन्ह समान असतात त्यावेळेस त्यांची बेरीज होते आणि समान असलेलं चिन्ह देतो. मग अगोदर काय करू आपण हे 12.34 आहे ना असंच ठेवू. या दोघाची बेरीज करू 2.34 आणि 2.34 कारण की या दोघांचे चिन्ह काय आहे ऋण आहे. मग चिन्ह समान असेल तर बेरीज करायची आणि समान असलेलं चिन्ह द्यायचं म्हणजे ह्यांचं चिन्ह काय येणार ऋणच येणार. 4 आणि 4 8, 3 आणि 3 6 हे दशांश 2 आणि 2 4 म्हणजे 4 दशांश चिन्ह 6 8 वजा 4 दशांश चिन्ह 6 8 वजा बाकी करा. 14 मधून 8 गेले 6 राहिले. इथं राहिले 2. इथला हातचा इथं 4 मधून 8 जात नाही इथला हातचा इथं घेतला 14 झाले. 14 मधून 8 गेले 6 राहिले. इथं राहिले 2. 2 मधून 6 जात नाही इथला हातचा इथं घ्या 12. 12 मधून 6 गेले 6 राहिले. इथं राहिले 11. 11 मधून 4 गेले 7. 7 दशांश चिन्ह 6 6. जर तुम्हाला असं जर हे वाटत असेल तर काय करा त्या 12.34 वजा 2.34 ह्याच्यातून हे काढा आणि मग आलेल्या ह्याच्या वजाबाकीतून परत हे काढा. 0 0 12 मधून 2 गेले 10 तर 10 मधून परत वजा 2.34. 0 मधून 4 जात नाही तिथला हातचा इथं घ्या 10. 10 मधून 4 गेले 6 राहिले. इथं राहिले 9. 9 मधून 3 गेले 6 राहिले. इथला हातचा इथं घेतल्यामुळे इथं राहिले 9. 9 मधून 2 गेले 7 राहिले. म्हणजे उत्तर तेच आलं आपलं 7.66. चला आलं लक्षात. त्यानंतर आपल्याला पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी काय आहे पुढचा प्रश्न 34.07 वजा 0.009. 34.07 वजा 0.009 काय आहे 34.07 वजा. आता या ठिकाणी दशांशाच्या खाली दशांश आला पाहिजे पहा. मग दशांश इथं आहे मग दशांशाच्या मागे काय फक्त 0 आहे. पुढं काय 009
आता या 9च्या वर काहीच नाही म्हणजे काय द्या, 0 द्या, वजाबाकी करा. 0 मधून 9 जात नाही, इथला हातचा इथं घेतला, 10 झाले. 10 मधून 9 गेला, 1 राहिले, इथं राहिले 6. 6 मधून 0 गेले, 6 राहिले. 0 मधून 0 गेला, 0 राहिले. 4 मधून 0 गेला, 4, 3 अशी 3 म्हणजे काय आलं, 34.061. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येतं. 19.052 वजा 14.05. 19.052 वजा 14.05. खूप सोपी वजाबाकी आहे. 19.052 वजा 14.05. दशांशाची बेरीज किंवा वजाबाकी करत असताना दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह आला पाहिजे, तरच ते बेरीज किंवा वजाबाकी योग्य उत्तर येतं त्याचं. दशांशाच्या खाली दशांश दिला, 19.052 वजा 14.500 वजाबाकी करू. 2 मधून 0 गेले, 2 राहिले. 5 मधून 0 गेले, 5 राहिले. आता या 0 मधून 5 घालायचे जात नाही, इथला हातचा इथं घ्या, 10 झाले. 10 मधून 5 गेले, 5 राहिले. इथला हातचा इथं गेल्यामुळे 8 राहिले. 8 मधून 4 गेले, 4 राहिले. 1 1 गेले 0 म्हणजे 0 काल उत्तर 4.552. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येईल. काय उत्तर काय आलं, 4.552. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येईल. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी काय आहे, पुढचा प्रश्न 5 गुणिले 0.005 गुणाकाराचं उदाहरण आहे. 5 गुणिले 0.005 गुणिले 0.5 गुणिले 0.005. दशांशाचा गुणाकार आहे. खूप सोपा आहे विद्यार्थी मित्रांनो, अवघड काहीच नाही यामध्ये, खूप सोपा आहे. बेरीज वजाबाकीपेक्षा सुद्धा सोपा आहे. 5 गुणिले 0.005 गुणिले 0.5 गुणिले 0.005 0.005. सोपा प्रश्न आहे, अवघड नाही यामध्ये काय बी. आता काय करायचं विद्यार्थी मित्रांनो, हा दशांशाचा गुणाकार आहे, तर काय करायचं आपण माहिती आहे का, दशांश चिन्ह नाही असं समजून याचा गुणाकार करायचा. इथं दशांश चिन्ह नाहीच असं समजायचं आणि त्याचं काय करायचं, गुणाकार करायचा. आलं लक्षात, दशांश चिन्ह नाही असं समजून त्याचा आपण काय करायचा, गुणाकार करायचा. पहा आता हे दशांश चिन्ह नाही म्हणजे हे काय झालं 5, हे काय झालं 5, इथं काय 5, इथं 5च आहे. मग ह्या 5चा आणि ह्या 5चा जर गुणाकार केला तर 5 5 25 येतं. गुणिले या 5चा आणि 5चा करा 25. 25 गुणिले 25 काय झालं, 625. 25 गुणिले 25 काय आलं उत्तर, 625 हे उत्तर आलं. मग आता काय करायचं, गुणाकार केल्याच्या नंतर दशांश उजवीकडून किती अंकावर आहे त्या सर्वांची बेरीज करायचं. इथे किती अंकावर आहे, 3, हे 3. इथं किती आहे, 1, हे अधिक 1. इथं किती आहे, 2, हे अधिक 2. आणि इथं आहे का, नाही. म्हणजे एकूण दशांश किती ह्याच्यावर झाला, 3 आणि 1 4 आणि 2 6, हे 6 अंकावर दशांश झाला. म्हणजे उजवीकडून 6 अंक सोडून दशांश आहे. मग येणाऱ्या उत्तराला सुद्धा उजवीकडून 6 अंक सोडा. 1 2 3च आहेत. मग आता 6 अंक कुठून आणायचे, 3च आहेत. मग नसतील तर काय करा, किती कमी पडू लागले, 3. मग याच्या मागं 3 3 0 द्या. आहे आपल्याला 6 अंक पाहिजे होते. आता पहा झाले का, 1 2 3 4 5 6 झाले. मग या ठिकाणी दशांश द्या. उत्तर काय आलं आपलं, 0.00625 म्हणजे दशांशाच्या पुढे 3 0 आणि 6 2 5. पर्याय क्रमांक हा दिसतोय आपल्याला 4. उत्तर काय आलं, पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येईल. 458.32 गुणिले 1000. खूप सोपा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. पहा आपल्याला ज्या वेळेस गुणाकार 10ने 20ने 10ने 100ने 1000ने करायचा असतो त्यावेळेस खूप सोपा प्रश्न गुणाकार असतो तो. पहा प्रश्न काय आहे विद्यार्थी मित्रांनो, 4.58 हे 458.32
गुणिले 1000. मग आता आपल्याला ह्याचा काय करायचं आहे, गुणाकार करायचे. खूप सोपा आहे. काय करायचं, शून्य आलेत का, आलेत. किती आहेत, 3. 1 2 3 शून्य जसं तसं ठेवा. मग आता काय राहिलं, इथं 1 राहिलं. दशांशाचा गुणाकार करत असताना दशांश चिन्ह नाही असं समजूनच आपल्याला गुणाकार करावा लागतो, बरोबर आहे. मग 1 ने याला गुणा, 1 ने जर गुणलं तर 1 2 2, 1 3 3, 1 8 8, 1 5 5 आणि 1 4 4. मग गुणाकार आला. मग आता काय करायचं, या ठिकाणी उजवीकडून 2 अंक सोडून दशांश आहे. मग येणाऱ्या उत्तरामध्ये सुद्धा आपण काय करायचं, उजवीकडून 2 अंक सोडायचे आणि दशांश द्यायचा. उजवीकडून 2 अंक सोडायचे आणि दशांश द्यायचा. म्हणजे हे 2 अंक सोडले, दशांश इथं दिला. म्हणजे काय आलं, 4,58,320. उत्तर काय आलं, 4,58,320. 4,58,320 पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येतं. त्यानंतर पुढचा प्रश्न तुमच्यासाठी काय आहे, पुढचा प्रश्न 0.8 आणि 0.4 यांचा गुणाकार किती. चला आपल्याला यांचा काय करायचा आहे, गुणाकार करायचा आहे. 0.8 गुणिले 0.4 बरोबर किती. गुणाकार करतेवेळी दशांश चिन्ह नाही असं समजून गुणाकार करा आणि नंतर ते दशांश किती अंकानंतर आहे त्या सर्वांची एकत्रित बेरीज करा आणि मग तेवढ्या अंकानंतर दशांश द्या. चला काय आहे, इथं 8 आणि इथं 4, 8 चौक 32. उत्तर काय आलं, 32. पण आपल्याला दशांश चिन्ह द्यायचं राहिलेलं आहे आणखी. मग इथं 1 अंक सोडून दशांश आहे आणि इथं 1, म्हणजे एकूण किती, 2. मग इथं येणाऱ्या उत्तरामध्ये उजवीकडून 2 अंक सोडा, 1 2 आणि इथं दशांश द्या. म्हणजे उत्तर काय आलं, 0.32. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येईल. काय येईल, पर्याय क्रमांक 2. ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घेत चला. लिहायला वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. प्रश्न अवघड नाहीत विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न एकदम सोपे आहे. आलं लक्षात. त्यानंतर पुढचा प्रश्न तुमच्यासाठी काय आहे, प्रश्न क्रमांक 18. प्रश्न क्रमांक 18 काय आहे, पुढील पैकी कोणत्या पर्यायाचे उत्तर 9 येईल. पुढील पैकी कोणत्या पर्यायाचे उत्तर 9 येईल. तर काय आहे, पहिला पर्याय 15 गुणिले 0.060. 15 पहा, पर्याय क्रमांक 1 चा गुणाकार करू. 15 गुणिले 0.0060. जर गुणाकार केला तर काय येईल, या ठिकाणी हे 60 आहे आणि इथं 15 आहे, दशांश चिन्ह नाही असं समजून गुणाकार करू. 15 0 0, 15 सखी 90. 15 सखी 90. मग किती अंकानंतर दशांश आहे, 3 अंक सोडून आहे. म्हणजे काय आला, इथं आला. म्हणजे याचं उत्तर काय आलं, 9 आलं. पर्याय क्रमांक 1 चं उत्तर काय आलं, 9 आलं. पर्याय क्रमांक 2 चा जर गुणाकार पाहिला तर हे 600 चे 2 शून्य जशाच तसं ठेवा. परत 150 चा 1 शून्य ठेवा. 15 ने 6 ला गुणा, 15 सकी 90, हे 90. 3 अंक सोडून दशांश आहे 1 2 3. काय उत्तर येऊ लागले, 90. मग पर्याय क्रमांक 2 येईल का, येणार नाही. चला या ठिकाणी 3 अंक सोडून आहे, 0.900 येईल. म्हणजे हे बी उत्तर येणार नाही, 0.9. पर्याय क्रमांक 3 जर पाहिला तर काय आहे, 15 गुणिले 0.600. हे 600 चे 2 शून्य जशाच तसे ठेवले. 15 सखी 90. 3 अंक सोडून दशांश आहे, इथं येईल. म्हणजे आपलं उत्तर काय आलं, पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येईल. 4 जर पाहिलं तर 15 ने 6 ला गुणा, 15 सखी 90. 3 अंक सोडून दशांश आहे, हे 1 2, हे तिसरा अंक नाही, शून्य दिला, इथं आलं. मग 0.090 येईल, हे येणार नाही. म्हणजे उत्तर काय होऊ लागले, पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येईल. ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घेत चला. त्यानंतर पुढचा प्रश्न तुमच्यासाठी काय आहे, पुढचा प्रश्न पहा. 1/125 बरोबर किती. 1/125 बरोबर किती. तर पहा विद्यार्थी मित्रांनो,
हे 1/125 हे 1 ला आपण 125 न भाग घालू. 1 ला 125 न भाग जाईल का? जाणार नाही. म्हणून काय करा, इथं दशांश द्या, शून्य घ्या, 10 झाले. आता भाग जातो का? आणखी जात नाही. इथं शून्य द्या, इथं एक शून्य घ्या. आता म्हणजे काय आहे, हे जे भाजक आहे 125 आणि भाज्य झाला 100. मग या भाजक पेक्षा भाज्य लहान आहे, भाग जातो का? जात नाही. परत एक शून्य द्या, इथं झाले 1000. मग आता 125 न 1000 ला भाग घालायचा आहे आपल्याला. 1000 ला जर भाग घातलं तर काय येईल? 8 चा भाग बसेल. 8×45 ला 0, ह्याचे आले 4. 8चा जर आपण भाग घातला तर जाईल. 8×45 ला 0, ह्याचे आले 4. 8×2 16 आणि 4 20, ह्याचे आले 2. 8×1 8 आणि 2 10. म्हणजे हे पूर्ण भाग गेला या ठिकाणी. उत्तर काय आलं? 0.0008. मग आता हे पर्याय कोणत्या ठिकाणी आहे? 0.0008. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येईल. काय? पर्याय क्रमांक 3. आलं लक्षात? काय अवघड आहे? काहीच अवघड नाही. पहा, 438.23 गुणिले 0.4 का आहे? 438.23 गुणिले 0.4. मग याचा गुणाकार करू आपण. विद्यार्थी मित्रांनो, दशांश चिन्ह नाही असं समजून गुणाकार करा. 4×12 ला 2, ह्याच्याला 1. 4×2 8 आणि 1 9. 4×8 32 ला 2, ह्याचे आले 3. 4×3 12, 12 आणि 3 15 ला 5, ह्याच्याला 1. 4×4 16 आणि 1 17. का आलं? 17 52 92 उत्तर आलं. उत्तर आलं का? हे नाही, कारण की आपल्याला आता दशांश चिन्ह द्यायचे. तर या ठिकाणी 2 अंक हे करून दशांश आहे, उजवीकडून 2 अंक सोडून दशांश आहे, आणि या ठिकाणी 1 आहे. म्हणजे एकूण किती झाले दशांश अंक? दशांशाच्या पुढचे किती अंक झाले? हे 2 आणि हे 1, 3 अंक झाले. मग येणाऱ्या उत्तराला 3 अंक, 1 2 3. म्हणजे उत्तर काय आलं? 175.292. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आलं. काय आलं? पर्याय क्रमांक 3. आलं लक्षात? पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येईल. ज्यांचं ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन. ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घेत चला. या ठिकाणी थांबूया. लाईक केलं नसेल लाईक करा. नवीन असाल सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे, त्याला प्रेस करा. म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह क्लासचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. चला या ठिकाणी थांबू आपण. जय हिंद, वंदे मातरम, बाय, सी यू टुमारो, हॅव अ नाईस डे.